चला आले का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. आले 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 लाडक्या बहिणींनो, खात्यात पैसे आले. सर्वात मोठी खुशखबर आहे, गुड न्यूज आहे, आनंदाची अपडेट आहे. तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पैसे आज येतात की उद्या येतात, परंतु पैसे तुमच्या खात्यात येत नव्हते. परंतु आता थेट तुमच्या खात्यात 3,000 रुपये. 3,000 रुपये ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट करून सांगा. आणि ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघा, भरपूर बहिणी कमेंट करून सांगतील की सर आम्हाला फक्त 1,500 रुपये आले, बाकीच्यांना 3,000 रुपये आले. चला याबद्दल पण सर्व माहिती सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला जाणून घ्या आता सर्व माहिती. सर्व सांगतो तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला 20 ते 25 तारखेला जमा होत होता, परंतु आता आपण 1-2 महिन्यापासून बघत आहोत जो हप्ता आहे ना तो वेळेवर जमा होत नाही आहे. काय होत आहे, सपोज आता जो जूनचा हप्ता आहे तो आता जुलैमध्ये आला, मे महिन्याचा हप्ता होता मे महिन्याचा जूनमध्ये आला, म्हणजे त्या महिन्यात पैसे न येता त्याच्या पुढील महिन्यात पैसे येत आहे. अशी प्रोसेस, अशी जी पद्धत आहे ती सध्या सुरू आहे लाडकी बहीण योजनेमध्ये. आता महत्त्वाचा तुमचा सवाल आहे की आम्हाला तर 1,500 रुपये जूनचे आले, तर काही जणांना जूनचे 1,500 रुपये आलेले असतील आणि ज्यांना ते पण आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि काही बहिणींना 3,000 रुपये आले. तर याबद्दल तुम्हाला सर्व काही सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, तर मंत्री आदिती तटकरे मॅडम जेव्हा घोषणा करतात ना तेव्हा बरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडतात. हे बघा, तर मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली. घोषणा त्यांनी एक्स पोस्टवरती केली घोषणा. ओके, एक्स पोस्ट त्यांनी केली, त्यामध्ये घोषणा त्यांनी केली आणि लगेच पैसे येणे सुरू झाले. सर्व ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. मग आता एक सवाल महत्त्वाचा तुमचा आहे, 1,500 रुपये काही बहिणींना आले, जून हप्त्याचे 1,500 रुपये आले बरोबर, आणि काही बहिणींना तर 3,000 रुपये आले. असं का? काही जणांना 3,000 रुपये का? 2-2 महिन्याचे पैसे एकत्र का काही बहिणींना, आणि काही बहिणींना 1,500 रुपये का? चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आता तुम्हाला मी सांगतो बघा. लाडक्या बहिणींनो, अतिशय दमदार माहिती आहे, तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो. हे बघा, काही बहिणींना 1,500 रुपये आणि काही बहिणींना डायरेक्ट 3,000 रुपये. असं का? चला त्याबद्दल पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तुम्ही पहिले ज्यांना विश्वास बसत नसेल त्यांनी कमेंट बघा. हे बघा, आले दादा आम्हाला पैसे 1,500 रुपये भंडारा जिल्ह्यात पैसे आले. त्यानंतर 3,000 आले. बघा, काही जणांनी कमेंट करून सांगितले की आम्हाला 3,000 रुपये आले आणि काही जण म्हणत आहे 1,500 रुपये आले. तर बघा, आता कोणाला 1,500 रुपये आले आणि कोणाला 3,000 रुपये आले त्याबद्दल तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. जुलैचा हप्ता पण तुम्हाला येणे सुरू झाले का त्याबद्दल समजून घ्या. पुढे बघा, मुझे 1,500 आए हे, म्हणजे काही जणांना 1,500 आले आणि काही जणांना आले 3,000 रुपये. चला आता हे असं कसं झालं? असा म्हणजे एक पद्धतीने तुम्ही म्हणाल की भेदभावसारखं का झालं, काही जणांना जास्त पैसे ना मला कमी पैसे. चला त्याबद्दल जो खुलासा आहे, खुलासा तुम्हाला मी ते करतो, खुलासा त्याबद्दल. हे बघा, तर लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला किती पैसे मिळतात? 1,500 रुपये बरोबर. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. ओके, परंतु काही बहिणींना बघा याच जुलै महिन्यात पैसे आले 3,000 रुपये. 3,000 रुपये आलेले आहेत भरपूर बहिणींच्या खात्यात. तर ते 3,000 रुपये कसे आले? कारण 1,500 रुपयेच महिना येतो ना दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा. चला 3,000 रुपये कसे आले? तुम्हाला 3,000 रुपये आले नसतील तर तुमच्या खात्यात 3,000 रुपये कसे येतील त्याबद्दल माहिती समजून घ्या आता.
तर लाडक्या बहिणींनो बघा, माहिती समजून घ्या. जे काही 3,000 रुपये आहेत ना, हे 3,000 रुपये काही बहिणींना मिळाले. तर काही बहिणींना मे महिन्याचे 1,500 रुपये आले नव्हते. आता मे महिन्याचे 1,500 रुपये का आले नव्हते त्याचं कारण पण असू शकतं आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे. त्या कारणाने मे महिन्याचे काही बहिणींना 1,500 रुपये आले नव्हते. आणि जून हप्ता त्यांना आता 5 जुलै रोजी आला. 5 जुलै रोजी जून हप्त्याचे 1,500 रुपये आले. म्हणजे मे महिन्याचे 1,500 रुपये आणि जून महिन्याचे 1,500, टोटल काही बहिणींना 3,000 रुपये आलेले आहेत. ज्यांनी कमेंट केलेलं नाही हे बघा की 3,000 आले म्हणून, हे बघा 3,000 आले. यांना मे महिन्याचा हप्ता यांचा बाकी होता, तो मे महिन्याचा हप्ता प्लस जून हप्ता प्लस ओके मे हप्ता प्लस जून हप्ता बरोबर 3,000. 1,500 आणि 1,500 3,000 असे आले. म्हणजे जुलैचा हप्ता अजून आलेला नाही बरं. जुलैचा हप्त्यासाठी टाईम लागणार आहे. फक्त जूनचा हप्ता आलेला आहे. काही बहिणींना 1,500 रुपये आलेले आहेत ना, त्यांना पहिले सर्व हप्ते मिळालेले आहेत. तुम्हाला मे महिन्याचा पण हप्ता मिळालेला असेल, सर्व हप्ते तुम्हाला बरोबर मिळाले असेल, त्यामुळे जूनचे तुम्हाला 1,500 रुपयेच येणार आहेत. आणि हो, ज्यांचे मागील थांबलेले हप्ते होते ते पैसे त्यांना मिळाले, त्यामुळे ते टोटल 3,000 रुपये बाकीच्यांना आले. ओके, तर असं आहे ते. तुमच्या आलं लक्षात आता? तुम्ही संपूर्ण कन्फ्युजन झाले होते की काही जणांना 3,000 कसे, काही जणांना 1,500 रुपये कसे, असं तुम्ही कन्फ्यूज झाले होते. आणि बघा 5 जुलैपासून पैसे येणे सुरू झालेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 जुलैपासून 1,500 रुपये येणे सुरू झालेलं आहे. चेक करा मोबाईलचे SMS, सर्वांना पैसे येऊन गेलेले आहेत. तर सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपयेचा हप्ता जून हप्ता 5 जुलै रोजी जमा झालेला आहे. सर्व बहिणी मोबाईलचे SMS चेक करा, तुमच्या खात्यात पैसे पडलेले आहेत. पुढे बघा अपडेट. तर लाडक्या बहिणींनो बघा, अखेर मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली आणि तुमच्या खात्यात पैसे पडले. लाडकी बहीण योजनेचे पैसे थोडा उशीर होतो, परंतु तुमच्या खात्यात पैसे बरोबर येतात. ओके, थोडा उशीर झाला, थोडी तुम्हाला अडचण झाली, थोडं टाईम लागला, थोडी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली, परंतु अखेर पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत. तुम्हाला जरी अजूनपर्यंत जून हप्त्याचे पैसे आलेले नसतील तर कमेंट करून सांगा. जरी अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर पुढील 10-20 मिनिटात पैसे येऊ शकतात किंवा 1-2 तासात 100% पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील. सर्व बहिणींना पैसे मिळतील, काही काळजी करू नका. फक्त तुम्ही पात्र असणं गरजेचे आहे. तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असणे फार गरजेचे आहे, मग तुमच्या खात्यात बरोबर पैसे येतात. ओके, तर अशी ही माहिती होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात. सर्व बहिणींना पैसे आलेले आहेत. जून हप्ता सर्व बहिणींच्या खात्यात पडलेला आहे, त्यामुळे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. आता तुमचा सवाल असेल जुलैचा हप्ता कधी येईल. हे बघा, जुलैचा हप्तासाठी टाईम असणार आहे लगेच. आता तुमच्या खात्यात जुलैचे पैसे येणार नाही. आता तुम्हाला जूनचे पैसे मिळाले, लगेच त्यानंतर तुम्हाला जुलैचे पैसे मिळणार नाही. जुलैचा हप्ता जवळपास तुम्हाला त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. तर ते कोणत्या तारखेला जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल त्याबद्दल तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जून हप्ता सर्वांना आलेला आहे. जूननंतर लगेच जूनचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही, त्यासाठी टाईम लागेल. तर कोणत्या तारखेला जुलैचा हप्ता येणार आहे 1,500 रुपये त्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, आणि या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.